Hello students, I welcome you all in today's class. In the last video, we have seen the introduction and simple present tense. Today we are going to learn simple past tense and simple future tense. So let us study in detail. Simple past tense. The structure of simple past tense is subject plus V2 plus object. Subject म्हणजे कर्ता प्लस V2 सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. So if you want to translate the sentence into Marathi, then त्या वाक्याची क्रिया कशी राहील तर एखादी क्रिया केली किंवा झाली अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या क्रिया कशा प्रकारच्या असतात ते बघणार आहोत. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे इथे एखादी क्रिया केली किंवा झाली अशा प्रकारे अर्थबोध यामधून होतो. इथे या शेवटी जेव्हा आपण ह्या वाक्यांचं ट्रान्सलेशन करतो तेव्हा इथे ला ली ले लो अशा प्रकारचे शब्द येतात. ला ली ले लो. तर इथे शेवटी एखादी क्रिया केली किंवा झाली असा अर्थभूत व्हायला पाहिजे. इथे आय प्लेड फुटबॉल, मी फुटबॉल खेळलो. आय प्लेड मी खेळलो. तर व्हॉट फुटबॉल. वी अचीव्ड द टार्गेट, आम्ही आमचं ध्येय संपादित केलं. अचीव्ड संपादित केले. यू रिसिव्ड द मेसेज, तुला संदेश मिळाला. यू रिसिव्ड द मेसेज. ही रिफ्युज्ड द प्रपोजल, द प्रपोजल म्हणजे प्रस्ताव. ही रिफ्युज्ड म्हणजे त्याने नाकारला. ही रिफ्युज द प्रपोजल, त्याने प्रस्ताव नाकारला. शी गॉट द गिफ्ट, तिला भेट मिळाली. दे पुश्ड द डोअर, त्यांनी दरवाजा ढकलला. किरण सॉल्व्ड द एक्झरसाइज, किरणने स्वाध्याय सोडवला. म्हणजे अशा प्रकारे सोडवला. जसं इथे आपण हा शब्द बघितला. त्यानंतर शी गॉट द गिफ्ट, तिला भेट मिळाली. ली आलेलं आहे, इथे ला आलेलं होतं. जसं दे पुश द डोअर, त्यांनी दरवाजा ढकलला. ही रिफ्यूज द प्रपोजल, त्याने प्रस्ताव नाकारला. यू रिसिव्ड द मेसेज, तुला संदेश मिळाला. अशा प्रकारे ला ली ले लो अशा प्रकारे आपल्याला इथे शेवटी अर्थबोध होतो आणि ते साध्या भूतकाळाचं वाक्य असतं म्हणजे सिंपल पास्ट असतो. तर यानंतर सिंपल पास्ट परंतु इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे, प्रश्नार्थक वाक्य कसे तयार करायचे. हाऊ टू कन्स्ट्रक्ट द इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस. डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 means first form of the verb plus object and question mark. So with the help of the given table we are going to learn the interrogative sentences in simple past tense. साध्या भूतकाळामध्ये प्रश्नार्थक वाक्य कसे तयार करायचे ते आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, डीड सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट इथे पास्ट टेन्स जरी असेल परंतु जेव्हा आपण इथे डीडचा वापर करतो तेव्हा या वाक्यामध्ये आपल्याला फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब वापरायचा आहे. जसं इथे डीडच्या कॉलममध्ये फक्त एक डीड शब्द आहे, त्यानंतर वेगवेगळ्या सब्जेक्ट सोबतच डीड वापरावा लागतो. परंतु प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू आणि डज वापरलेलं होतं आणि डू आणि डजचा पास्ट टेन्स डीड आहे. तिथे सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला होता आपण आणि इथे आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. डूडजचा जसा पास्ट टेन्स डीड आहे म्हणून इथे डीडनेच हे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स सुरू होईल. तर इथे सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, दे, किरण अशा प्रकारे सब्जेक्ट दिलेले आहे. त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब इथे दिलेले आहे आणि ऑब्जेक्ट आय. आता इथे प्ले फुटबॉल हे वाक्य आपण आधीच्या टेबलमध्ये बघितलेलं होतं. आय प्ले फुटबॉल, तर हे वाक्य सिंपल प्रेझेंटचं होऊन जाते. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ते पाहिलेलं आहे.
परंतु सिंपल पास्टमध्ये जर हे वाक्य जर करायचं असेल तर आय प्लेड फुटबॉल होईल, इथे ईडी लागेल. या ईडीचं काम जे आहे ते डीड करते आहे आणि मग हा इंट्रागेटिव्ह क्वेश्चन होतो, प्रश्नार्थक वाक्य होते. आणि मग आपण कन्स्ट्रक्शन करतो की डीड आय प्ले फुटबॉल, मी फुटबॉल खेळलो का. डीड वी रिसीव द टार्गेट, आम्ही ध्येय संपादित केलं का. डीड यू रिसीव द मेसेज, तुला संदेश मिळाला का. डीड ही रिफ्यूज द प्रपोजल, त्याने प्रस्ताव नाकारला का, किंवा रिफ्यूज म्हणजे फेटाळणे किंवा नाकारणे. तर इथे त्याने प्रस्ताव नाकारला का किंवा त्याने प्रस्ताव फेटाळला का. डीड शी गेट द फर्स्ट प्राइज, तिला पहिले बक्षीस मिळाले का. डीड दे पुश द डोअर, त्यांनी दरवाजा ढकलला का. आणि डीड किरण सॉल्व द एक्झरसाइज, किरणने स्वाध्याय सोडवला का. अशा प्रकारे इथे डीड या शब्दानेच आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस तयार करता येतात. सब्जेक्ट तुम्ही कुठलाही वापरू शकता, परंतु फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आपल्याला इथे वापरावं लागेल. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अकॉर्डिंग टू द वर्ब नुसार आपल्याला ऑब्जेक्ट वापरावं लागेल. यानंतर आपण बघणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. लेट अस सी द सिंपल फ्युचर टेन्स. द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंपल फ्युचर टेन्स इज सब्जेक्ट प्लस shall, will plus V1 plus object. Dear friends, we cannot construct simple future tense without using shall or will. So we have to use shall and will in simple future tense. इथे आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स जर करायचा असेल म्हणजे साधा वर्तमान काळ जर करायचा असेल सिंपल फ्युचर, तर आपल्याला सब्जेक्ट प्लस shall will वापरावं लागेल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जर आपण इथे शॉल विलचा वापर केला नाही आणि सरळ सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हटलं तर हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स होईल. म्हणूनच आपल्याला इथे फ्युचर टेन्स मध्ये शाल आणि विल वापरावाच लागतो. आणि याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो, एखादी क्रिया करेल, करणार, होईल, होणार अशा प्रकारचा अर्थ इथे अभिप्रेत असतो. म्हणजे एखादी क्रिया करेल, करणार, होणार, होईल हे शब्दप्रयोग आपल्याला करावे लागतात. तर इथे आपण टेबलच्या साहाय्याने हा टेन्स शिकणार आहोत. सब्जेक्ट, शाल, विल, V1, ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी दोन शब्द आहे शाल आणि विल. हे शब्द कोणत्या सब्जेक्ट सोबत वापरायचे, म्हणजे इथे जे प्रनाउन दिलेले आहे, इथे नेम दिलेला आहे, नाउन दिलेला आहे आणि आय आणि वी सोबत आपण शाल वापरतो. आय आणि वी सोबत आपण शाल वापरलेला आहे. त्यानंतर यू, ही, शी, दे, किरण यांच्यासोबत आपण विल वापरलेला आहे, सर्वत्र विल वापरलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की आपण आय सोबत विल जरी वापरला किंवा वी सोबत आपण विल जरी वापरला इथे शालच्या ऐवजी, तरी ही वाक्य जे आहे तुमचं सिंपल फ्युचर टेन्स मधील चुकणार नाही. तर इथे एवढंच आहे की आय सोबत जेव्हा विल वापरतो किंवा वी सोबत विल वापरतो आपण, तेव्हा ते वाक्य मोर सर्टन म्हणजे ते अधिक सर्टन निश्चित असं होऊन जाते. आणि आता मॉडर्न ग्रामरनुसार सर्रासपणे आय, वी आणि सर्वच इथे सब्जेक्ट मध्ये विल हे जोडलं जाते. आय शॉल प्ले फुटबॉल, आता मी फुटबॉल खेळणार, एखादी क्रिया करणार, किंवा मी फुटबॉल खेळेल, एखादी गोष्ट करेल, म्हणजे हे यावरून आपल्याला लक्षात येते. वी शॉल अचीव द टार्गेट, आमचं ध्येय संपादित करणार किंवा संपादित करेल, अशा प्रकारे याचा अर्थ होईल. यू विल रिसीव द मेसेज, तुम्हाला, आता इथे बघा, यू विल रिसीव द मेसेज, तुम्हाला संदेश मिळणार किंवा मिळेल. ही विल रिफ्यूज द प्रपोजल, तो प्रस्ताव नाकारेल किंवा तो प्रस्ताव नाकारणार, अशा प्रकारचा अर्थ आपण इथे करतो. शी विल गेट द फर्स्ट प्राइज, तिला पहिले बक्षीस मिळेल किंवा तिला पहिले बक्षीस मिळणार. मिळणार किंवा मिळेल जरी म्हटलं आपण तरीही तो टेन्स जो आहे तो सिंपल फ्युचर टेन्स होऊन जातो. दे विल पुश द डोअर, ते दरवाजा ढकलणार किंवा ते दरवाजा ढकलेल, अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करतो. किरण विल सॉल्व द एक्झरसाइज, आणि किरण स्वाध्याय सोडवणार
असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे आय शाल किंवा वी शाल वापरण्याचा प्रघात आहे आणि यू, ही, शी, दे आणि थर्ड पर्सन समजा कोणी व्यक्ती असेल, मुलगा किंवा मुलगी किंवा एखादी व्यक्ती, त्यांच्यासाठी सुद्धा विल वापरतात आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॉडर्न ग्रामरमध्ये विलचा सर्रासपणे वापर केला जातो. इथे V1 वापरायचा आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे पण बघणार आहोत आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे. तर आता इंट्रागेटिव्ह सेंटेन्स तयार करताना आपल्याला इथे शॉल विल आधी वापरावं लागेल, प्लस सब्जेक्ट प्लस V1 plus object and question mark. In this way, we can frame simple future tense and the interrogative sentences. Let us see the table. Shall will subject V1 object. Shall I play football? आधीच्या टेबलमधील या आधीचा जो टेबल बघितला त्यामधला आपण शॉल आधी घेतलेला आहे आणि विल आधी घेतलेला आहे. यानंतर आपण फर्स्ट या आधीच्या टेबलमध्ये इथे सब्जेक्ट आधी होतं ते सेकंड याच्यावरती गेलेलं आहे. बाकी वाक्यरचना जशी आहे तशीच आहे. म्हणजे आपण शॉल विलचा वापर सुरुवातीला जर केला तर आपल्याला सिंपल फ्युचर म्हणजे साधा वर्तमान काळ तयार करता येतो आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस तयार करता येतात. ते म्हणजे इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस जे आहे ते अशा प्रकारे बनवतात. शाल आय प्ले फुटबॉल, शाल वी अचीव द टार्गेट. आम्ही ध्येय संपादन करणार का? विल यू रिसीव द मेसेज, तुला संदेश मिळणार का? विल दे रिफ्यूज द प्रपोजल, ते प्रस्ताव नाकारेल का? विल ही गेट द फर्स्ट प्राइज, त्याला पहिले बक्षीस मिळेल का? विल शी पुश द डोअर, ती दरवाजा ढकलेल का? विल किरण सॉल्व द एक्झरसाइज, आणि किरण स्वाध्याय सोडवेल का? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या काळानुसार स्ट्रक्चरनुसार वाक्य आपण फ्रेम करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स यामध्ये आपण सब्जेक्ट कसा वापरलेला आहे, सब्जेक्ट नंतर व्हर्ब फ्रॉम कोणतं वापरलेलं आहे आणि स्पेशली इन simple future we have to use shall or will and we add V1 in this sentence. shall will वापरल्यानंतर फक्त त्या वाक्यामध्ये V1च येईल. दुसरा शब्द आपल्याला म्हणजे V1 चा फॉर्म जो आहे क्रियापदाचं रूप ते वापरता येणार नाही. So students, you have listened it. I think you have got it. Thank you for watching this